सरोजम सांद्रु नीलांबुदाभं जगन्नीतपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमानंदवल्लभं जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कार पुण्याचा पुरुषोत्तमस्य अवतार क्षेत्रे श्री विद्यासत्य परंपरायां यशोस्ति स्वामी पूर्णाश्रमस्य श्री लक्ष्मणाख्यो श्री लक्ष्मणाख्यो श्री लक्ष्मणाख्यो बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी सासुरे माहेर सासू सासरा दीर देखती त्या व्रतार हरीच्या रूपे. प्राप्त प्रसंगी प्रस्तुत काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेली जी गवळण आहे ती जगद्गुरु तुकोबराय यांचे निष्ठावंत शिष्य निळोबाराय यांची आहे. विठ्ठला कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडं प्रास्ताविक सांगणं आवश्यक आहे. गाव ज्याच्या नावातच जवळीक आहे, ज्या गावाच्या नावातच जवळीकता आहे असं गाव आहे. आणि या अशा गावामध्ये सगळे आज जवळ आलेले आहेत आणि जवळ जवळ जेवढे आलेले आहेत तेवढे सगळे अभंगात दिसतात, म्हणून हा अभंग किंवा गवळण घेतलेली आहे. विठाला कलशारोहणाचा कार्यक्रम आहे. कलशारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त आलेल्या सगळ्या कन्या आहेत, कुमार आहेत. एवढंच नाही, ज्या आलेल्या आहेत त्या कुणाच्या तरी सुना आहेत, त्या प्रत्येकाचा कोणीतरी भतार आहे, त्यांना कोणीतरी सासू आहे, त्यांना सासरा आहे आणि असा सगळा परिवार आणि सगळं कन्या कुमारे धन कृष्णगोत सगळ्याचं धन सुद्धा आज परमार्थमय झालेलं आहे. कारण सगळ्यांनी या परमार्थासाठी धन अर्पण केलंय. म्हणून इथं उभा राहिल्यानंतर विचार केला की गवळण कोणती घ्यावी. ज्या पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित लोक आहेत, ज्या सगळ्यांचं वर्णन त्यात व्हावं, जे त्या काळी झालं आज ते इथे होताना दिसतंय, म्हणून त्या काळचं वर्णन आज लागू पडेल आणि आजचं वर्णन त्या काळी दिसेल अशी गवळण घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं कुणाकुणाचं कौतुक करावं, कुणाकुणाचं महत्व वर्णन करावं आणि कुणाकुणाचं श्रेष्ठत्व सांगावं असा प्रश्न माझ्या समोर आहे. फार महत्वाचा आणि सुंदर असा कार्यक्रम. जेव्हा कार्यक्रमाचं नियोजन चालू होतं त्यावेळेसच मला गावातल्या तरुण मंडळीनं विनंती केली, महाराज तुम्ही किती दिवस याल. मी म्हणलं कार्यक्रम कितीही दिवसाचा करा, मी 3 दिवस येईल. विठ्ठला म्हणून परवाही आलो, म्हणून कालही आलो आणि आज येणं माझा नाईलाज होता, आज येणं माझं कर्तव्यच होतं. माझं कसं झालं माहितीये का महाराज, मी पुन्हा येईन आणि पुन्हा रोज आलो. विठाला आज वस्तुस्थितीमध्ये पाहिला तर सर्व महाराज लोकांचा मांदियाळी या ठिकाणी जमा झालेली आहे. जसं पंढरीला वारी भरते तशी आज जणू मुळाईची वारीच भरली आहे. जसा पंढरीला प्रत्येक वारकरी जाण्याचा अट्टहास करतोय, आज तसं मुळाईच्या चरणी जणू आपल्या परिसरातली सर्व मंडळी, सर्व लेकीबाळी, सर्व सुना, सर्व माणसं, सगळी महाराज मंडळी आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी जवळ्यामध्ये जवळ एकत्र आलेली आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं हे जवळ आज सार्थ नामाभिधानाला प्राप्त आहे. आणि पुढचं एक वाक्य मी नेहमी करता वापरत असतो. गावकऱ्यासाठी फार महत्वाचं आहे. आलेली पाहुणी मंडळी ते म्हणतील, नाना महाराज तुम्ही जास्त महत्व गावकऱ्याला देताय, परंतु लक्षात घ्या याचा खंत कोणी इतरांनी मानू नये अशी मला त्यांना विनंती राहील. कसं आहे माहितीये का, छत्रपती शिवरायांच्या जीवनात मी वाक्य वापरतोय की अतिशयोक्तीचं होत असेल तर क्षमा करावी. आज माझे आदरणीय गुरुवर्य भाऊ उपस्थित या ठिकाणी आहेत आणि अनुषंगाने असणारी सगळी महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. मी वाक्य वापरतोय ते जर अतिशयोक्तीचं होत असेल तर क्षमा करा, परंतु जवळकरांच्यासाठी मला हे वाक्य अंतःकरणात उफाळून येत आहे आणि ते तुमच्या समोर मांडतोय. महाराज खऱ्या अर्थानं माझ्या दृष्टीने जीवनात पहा तुमचं महत्व किती आहे. छत्रपतींच्या जीवनामध्ये नीट वाक्य ऐका,
छत्रपतींच्या जीवनामध्ये मावळ्याला जे महत्व, तसं नाना महाराजांच्या जीवनात जवळ्याला ते महत्व आहे. छत्रपतींच्या जीवनात मावळा वजा केला तर छत्रपतींचं कार्य पूर्ण, त्यांचं कार्य महानच होतं, पण मावळ्यांचं त्यांच्यासोबत असणारं योगदान हे तन मन धनाचं होतं. नीट वाक्य लक्षात घ्या. छत्रपतींच्या सानिध्यामध्ये असणाऱ्या मावळ्याचं त्यांच्या प्रती असणारं योगदान तन मन धनाचं होतं. तसं आज जवळ्याचं योगदान हे माझ्यासाठी तन मन धनाचं हे मी सार्थपणे मानतो. सगळ्या गोष्टी कशा झाल्यात, जवळेकरांनी जवळजवळ सगळ्या गोष्टी आपल्या एवढ्या जवळ करून घेतल्यात, काय सांगावं. मी तर म्हणेल मंडप तुमचा, गाव तुमचा, एवढंच नाही बसलेला समाजही तुमचा, एवढंच नाही महाराज आणि महाराजाच्या अंगावर असलेले कपडाही सगळा तुमचा. अहो कपड्याचं सोडा, बाह्य रंगानं काय, अंतरंगातूनही महाराज तुमचाच झाला. तरी हा आहेर केलाय, नको नको म्हणतोय महाराजाला, तरी त्यांनी त्या मागच्या कार्यक्रमाच्या वेळेसच हा फेटा, जवळपास या फेट्याची किंमतच 8,000 रुपये. विठाला कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि योग माझ्या जीवनामध्ये आदरणीय गुरुदेव भाऊंच्या समोर मी सांगेन, हे मंदिर माझ्यासाठी अविस्मरणीय बनेल. त्याचं कारण आहे, एखादा महाराज एखाद्या कार्यक्रमाला एखाद्या वेळेस उपस्थित राहील, त्याच्यात नवल नाही, परंतु या मंदिराच्या कार्यक्रमाला मी पहिल्यापासून, मंदिर होण्याच्या अगोदरपासून आहे. जेव्हा मंदिरामध्ये जुनं मंदिर आपल्याला त्या देवाला उत्थापन करायचं होतं, त्याही वेळेस मी आल्याशिवाय कार्यक्रम उत्थापनाचा सुरू केला नाही. दुसरा, जेव्हा भूमिपूजन करायचं होतं नव्या मंदिराचं, तेव्हा मी आल्याशिवाय भूमिपूजन या लोकांनी केलं नाही. त्यानंतर जेव्हा मंदिरामध्ये देवीची स्थापना करायची होती, तेव्हा मी आल्याशिवाय स्थापना झाली नाही. आणि आज कलशारोहण आहे, तुम्ही मला आल्याशिवाय कलशारोहणही केलं नाही. म्हणून माझ्या जीवनात भूमिपूजनापासून कलशारोहणापर्यंत अविस्मरणीय मंदिर मुळायचं झालंय. विठाला गावकऱ्यांसाठी गुरु का तुमची अवस्था अशी झाली आहे, मी त्याबद्दल मानतो. काहीच न करती मज वाचुनी, माझ्याशिवाय तुम्ही काहीच केलं नाही, आणि म्हणून माझ्या जीवनात मला एवढं महानता आणि एवढं मोठे पण वाटतंय. खऱ्या अर्थानं सांगतो, आज तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही खोटं सांगता कीर्तन करता, तसं नाही. मी खोटं बोलत नाही, कारण तुम्हालाही मी भावापेक्षा वेगळं मानत नाही. विठाला आणि त्या दृष्टिकोनातून हा अभंग घेतलाय. तुम्हाला सगळ्यांचं काय कौतुक करू महाराज. अहो एक माणूस आहे, ज्या एकट्या गुरुवर्य भाऊ, बरं का भाऊ, एक माणूस आहे या गावामध्ये, ज्या एका माणसानं आपल्या गावातल्या असणाऱ्या 700 मुलींना एका माणसानं वस्त्रदान केलं. एका माणसानं 700 साड्या. क्षमा मागून बोलतो माऊली, तुम्ही जे कोणी असाल, मला डोळ्यात पाणी येतंय. सख्या बहिणीला साडी घ्यायला गेलो तर 1000च्या ऐवजी 500ची घाव का विचार करतो. विठाला या माणसाचा सत्कार या ठिकाणी व्हायलाच पाहिजे. मी आवर्जून, तुम्ही आज सांगितलं हे नवल नाही, काल मी हे लक्षात ठेवलं होतं की या माणसाचा सत्कार झालाच पाहिजे. मी आवर्जून विनंती करतो संयोजक नियोजकाला की त्यांच्या सत्काराचं साहित्य इथे घेऊन या आणि आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. हरिभक्तीपरायण, हरिभक्तीपरायण विष्णू भागुरामजी झुटे यांनी आहेरासाठी 700 साड्यांना 1,25,000 रुपये लागले. उर्फ बंडू मिस्त्री त्यांचं नाव. मी म्हणतो ते व्यवहारानं किती श्रीमंत असतील हे मला माहित नाही, पण आज मनानं हा माणूस एवढा श्रीमंत झाला की जोपर्यंत या लेकीबाई आहेत तोपर्यंत त्यांचं आठवण आणि भविष्यातही त्यांची आठवण कायम राहील. एकदा यांच्यासाठी माणसानं कीर्ती अशी करावी जी जगानं वाखाणावी, आणि अशी कीर्ती झाली आहे. विठाला
नाव घ्यावं एवढी श्रेष्ठ आहे. महाराज मंडळी तेवढी श्रेष्ठ आहेत, उपस्थित असलेली टाळकरी मंडळी तेवढी श्रेष्ठ आहेत, आणि श्रोत्यांमध्ये आवर्जून उपस्थित असणाऱ्या डॉक्टर हिकमतरावजी उडान यांच्या मंडळी, मायावती डॉक्टर बाबूराव झोटे यांच्या कन्या आणि हिकमतरावजी उडान यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि त्यांचे डॉक्टरांचे घरचे घर मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करा. आज खरं सांगू का, सगळ्यांचं स्वागत करता करता मी म्हणतोय स्वागत सत्कारातच कार्यक्रमाचा काला करावा. विठाला पहिल्यांदा आलो त्यावेळेस हा मंडप मला भरपूर मोठा वाटला, पण आज जे लोक सगळे बसूनही जागा शिल्लक पाठीमागे, पण अजून लोक बसलेले आहेत आणि जागा आपल्या मंडपात शिल्लक नाही. किंबहुना मी म्हणतो असा कार्यक्रम पुढे करायचा असेल ना, मंडपावाल्यालाही सूचना आहे आणि गाववाल्यालाही सूचना आहे, अजून मंडप मोठा करा. दोघाला एकच सूचना. विठाला आदरणीय गुरुवर्य भाऊंच्या साक्षीने मला सांगायला आवडेल की या गावामध्ये भाऊ काही जणांनी पावती सुद्धा माझ्याच हाताने फाडली आहे मंदिराची. त्याच्यामध्ये अण्णा आहेत इथं समोर बसलेले, बरोबर आहे की नाही माझं? ज्यांनी 51,000ची पावती मी आल्यानंतर माझ्याच हाताने पाडली आणि माझ्याच हाताने रक्कम जमा केली. बाहेर व्यवस्था पाहत असलेले आपले एटीएम अण्णा, त्यांनी सुद्धा प्रत्येक क्षणोक्षणी महाराज मूर्ती घ्यायच्या आहेत, अमुक करायचंय तमुक करायचंय कसं करायचंय, आणि सप्ताहाचं नियोजन करायचं असेल तर भाईभक्तीपरायण बालासाहेब महाराज यांनी सुद्धा वेळोवेळी महाराज नियोजन कसं करावं, कार्यक्रम कसा करावा, सगळं विचारून. नाही तर बऱ्याच ठिकाणी काय करतात, मार्गदर्शक म्हणून वरी नाव छापतात, विचारित माती नाही. विठाला कृपा आशीर्वादानं गुरुवर्य भाऊंच्या मार्गदर्शन छापायचं विचारायचं काहीच नाही. तसं नाही, आपल्या जवळामध्ये जे जे काही घडतंय ते जसं गुरु घराण्याचं मार्गदर्शन म्हणून तुम्ही छापता तसं विचारता. यामध्ये तुम्हा सगळ्या गावकऱ्याचं आणि विशेषतः बालासाहेब महाराजांचं मी कौतुक व्यक्त करेल. विठाला या अनुषंगाने उपस्थित असणारी सगळी गावकरी टाळकरी मंडळी, कोणी पाहुणे गावाचं असेल तर माहित नाही, पण आजूबाजूचे जे सगळे गावकरी टाळकरी मंडळी, मग दिसतं इथून जेवढं तेवढं सांगतो. मग लांडकरा असेल, सांगी असेल, त्यानंतर आनंदगाव असेल, त्यानंतर पळशी असेल, दत्तनगर, पुन्हा कोणी राहिले का पहा. आमच्या हरिभक्तीपरायण सोजी महाराज उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण ज्यांच्याकडे मी मृदंगाचे धडे घेतले आहेत, हरिभक्तीपरायण भागवत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अनुषंगाने अजून कोणी राहत असेल तर सांगत चला. परिसरातले मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, दादा उपस्थित आहेत. त्याशिवाय अजून कोणी राहिला असेल तर सांगा, कारण परमार्थ नाही, सामान्य नाही, परमार्थ करतानाही घाम निघतो आणि केल्यावरही घाम निघतो. कशावर म्हणाल, ह्या पोराकडे पहा मग कळतो. सप्ताह करणं काही साधी गोष्ट वाटली का? विरोधानी म्हणतो नाही तिथून घाम निघतो. विठाला परंतु हा परमार्थ करणारी तुम्ही आम्ही सगळी मंडळी, आणि याच्यामध्ये माझ्यासारख्या सामान्याचं काही कौतुक नाही. प्रातस्मरणीय दादांच्या चरणावर तुमची ही निष्ठा आहे, आणि जो जुना जाणता परमार्थ करणारा माणूस आहे, तो जुना जाणता परमार्थ करणारा माणूस नेहमी करता त्या चाकोरीला मानणार आहे. तसं पाहता तुम्ही जर कालपर्यंत ढोक महाराजांसारख्या महाराजांना आणू शकता, तर आज त्यांच्यापेक्षाही कुठल्या एखाद्या मोठ्या तत्सम महाराजाला आणू शकत होता. पण तरी देखील तुम्ही गुरुघरांची निष्ठा ठेवता, यासाठी गावकऱ्यांसाठी टाळ्या वाजवा. बसलेले म्हणतील नाना महाराज तुमचं कीर्तन ठेवलं म्हणून टाळ्या वाजवत आहे. नाही, लक्षात ठेवा, शेती करावी. मी वाक्य काय वापरतो ऐका. शेती करावी आणि शेतीत कोणतंही उत्पन्न घ्यावं, फक्त एक शेतकऱ्याने लक्षात ठेवावं, बांध शाबूत राहिले पाहिजे. विठाला बांध शाबूत राहिले पाहिजेत. अर्थात नियमावली टिकली पाहिजे, परंपरा टिकली पाहिजे. मी कोणा पक्षाचं बोलत नाही, परंतु मागे एक वाक्य मी आपल्या चौकातल्या कीर्तनामध्ये बोलताना बोललो होतो की ज्यावेळेस ते
स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळेस त्यांनी एका मतासाठी पूर्ण सरकार पडू दिलं आणि सरकार पडताना त्यांनी जे भाषण केलं होतं ते फार सुंदर भाषण होतं. त्यांनी सांगितलं होतं की कसं आहे, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेंगी बिगड़ेंगी, लेकिन ये देश रहना चाहिए, ये लोकतंत्र रहना चाहिए. हे वाक्य फार सुंदर होतं त्यांचं. तसं त्या वाक्यावर आधारून मी म्हणत असतो की कसं आहे, महाराज येतील जातील, सप्ताह होतील, एखाद वेळेस दुर्दैवानं मोडतील. महाराज येतील जातील, सप्ताह होतील, एखाद वेळेस दुर्दैवानं मोडतील, परंतु ही परंपरा टिकली पाहिजे आणि ही गुरु घराण्याची परंपरा 7 पिढीची आहे म्हणून टिकलीच पाहिजे. विठाला तुमच्या गावकऱ्यांचं कौतुक करावं तेवढं त्या निमित्तानं थोडं आहे. याच्या अगोदर कधी कधी मी फक्त कीर्तनाचा अभंग घेऊन निघून गेलो, पण कीर्तन करू शकलो नाही. ते वेळेस तेच प्रेम आहे, आजही तेच प्रेम आहे. नाही तर महाराज बदलायला वेळ लागत नाही आणि लोक सप्ताह करण्यापेक्षा बदला घ्यायलाच सप्ताह करायले. विठाला एखाद्या गावात मीटिंग बसवून ते म्हणतात आता महाराज बदला, म्हणजे कशामुळे बदला, म्हणजे त्याचा बदला म्हणून बदला. विठाला लक्षात ठेवा, परमार्थ करणं हा आनंदाचा सोहळा आहे. या ठिकाणी आम्ही आनंद घेण्यासाठी आलो पाहिजे. कारण साधू संत सांगतात, काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाची मूर्ख नाही अधिकारी. तर परमार्थ करण्याचा अर्थ नाही. आणि म्हणूनच खरा परमार्थ करणारी अनेक महाराज मंडळी इथे उपस्थित आहेत. त्यापैकी ज्यांच्या मुखातून आपण देवी भागवत कथा ऐकली, हरिभक्ती परायण नात्रेकर महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. वस्तुस्थिती पाहिली तर कसं आहे, सध्या कोणी महाराज दुसऱ्या महाराजाचं नाव काढलं तरी तो महाराज नाराज झाल्याशिवाय राहत नाही आणि ते आनंदानं कीर्तनाला उपस्थित आहेत. हे त्यांचं मोठेपण आहे. परमार्थ केला पाहिजे, आम्ही परमार्थात उतरलो पाहिजे. नवे पुढे जाऊन सांगतो, परमार्थात आम्ही रंगलो पाहिजे. लक्षात घ्या, आम्हाला परमार्थात उतरायचंय. आम्हाला जर स्नान करायचं असेल तर आम्हाला त्या जलप्रवाहात जावं लागेल. माझ्या वाक्याचा विचार करा. जर आम्हाला स्नान करायचंय पण आम्हाला त्या जलप्रवाहात जावं लागेल तेव्हा स्नान घडेल. परंतु आम्ही जर वर पंगीत राहू लागलो तर खरं स्नान होणार नाही. परमार्थाचा जर तुम्हाला आनंदच घ्यायचा असेल ना तर काम क्रोधादी विकार टाका आणि मग याच्यात उतरा. विठ्ठल काम क्रोध हे झोडियेले
काम क्रोधाचा निवृत्ती करावी आणि मग परमार्थात उतरावं. आणि परमार्थात उतरल्यावर मग कसे परमार्थ करावे, मग ते परमार्थ 9 दिवस करावा, जसा सप्ताह 9 दिवस झाला. विठ्ठला सप्ताहाचे जर दिवस पाहिले तर 9 दिवसाचा कार्यक्रम आहे. योग पहा, तुम्हाला सिद्धांत स्वरूपात सांगतो. तुमच्या ठिकाणी स्थापित केलेल्या देवींची संख्या किती सांगा. दर्शन घेणारे बहुतेक जण मध्ये आपण देवीचे किती मुखोटे स्थापन केले? किती आहे? 9 आहे. हा किती आहे? 9 आहे. देवी संख्या स्थापित 9 आहे. इथे दिवसाचा कार्यक्रम झाला तो 9 दिवसांचा आहे. त्या देवी तरी कोण होत्या? तुम्हाला त्या देवींचे नाव सांगतो. प्रथमं शैलपुत्री च, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कूष्मांडेति, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रीति, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तिताः. तुमच्या गावात असलेल्या या नवदुर्गा या 9 नावाच्या आहेत आणि त्यांचं हे मंदिर आहे. विठाला तुम्ही म्हणाल महाराज हे कुठून सांगितलं? त्याचं सिद्धांत ग्रंथ आहे तो म्हणजे मार्कंडेय पुराण. मार्कंडेय पुराणामध्ये आलेलं वर्णन आहे की 9 देवींचं एकायतन असणारं हे जे मंदिर आहे ते 9 देवींचं मंदिर, आणि त्या 9 देवांची ही देवींची नावं मार्कंडेय पुराणात आली आहेत. थोडस आपल्यालाही भाग्यवान वाटलं पाहिजे की आपलं वर्णन कुठेतरी पुराणात आलेलं आहे. विठाला खऱ्या अर्थानं या जगन्मातेच्या चरणी होत असणारी झालेली देवी भागवत कथा आणि होत असणारा हा भक्ती सोहळा आणि त्या देवीचं कलशारोहण त्या ठिकाणी फार मोठा आनंदाचा सोहळा. आणि या आनंदाच्या सोहळ्यामध्ये जे आजूबाजूला चाललंय तेच मी कीर्तनाला घेतलंय. पहा गंमत कशी आहे. काही जण बोलती, काही जण बोलती, काही स्वयंपाकाची गडबड आहे म्हणून तिकडं चालती, काही बोलती, काही चालती, काही लांब बसून देखती, काही लांब बसून देखती आणि मध्ये बसलेले ऐकती. विठ्ठल काय परमार्थाला वेगळं लागतंय. सध्या जे तिथं जे सांगितलं ते इथं चालू आहे का नाही? मग मला खरं सांगा, एकदा आपण आपल्यासाठी टाळ्या वाजवून घ्या, कारण आपलं गोकुळच झालंय. विठाला हे वर्णन गोकुळाचं आहे. त्या गोकुळामध्ये त्या गोपिका काय करत होत्या? आता कीर्तनाकडे बोलतो. मला वेळ तसं पाहता आज कमी आहे. तुम्ही म्हणाल कसा काय कमी आहे? कारण आता सकाळपासूनचा हा दुसरा कार्यक्रम, पहिला गुरुमंत्राचा जवळपास 1-2 तासाचा कार्यक्रम आनंदगावमध्ये झाला. आता हा कार्यक्रम कालेच्या कीर्तनाचा, याच्यानंतर दत्तनगरमध्ये भागवत कथा, त्याच्यानंतर लग्नाची उपस्थिती माजलगाव, रात्री पांडे पोखरी आणि झोपायला जालना. विठाला एका दिवसात 5 कार्यक्रम आहे. आणि असे अनेक दिवस मागचे झाले आणि पुढचे झाले. म्हणून जर स्वर लागत नसेल तर नाराज होऊ नका, कारण हे मशीन चलल कुठपर्यंत. पांडे पोखरीवाला मूळ घेऊन तर येऊन बसलं समोर लगेच. असो म्हणण्याचा उद्देश एक आहे की तुम्हा सर्व पारंपरिक शिष्य मंडळीचं माझ्यावर असणारा स्नेह हा फार मोठा मला आनंद देणारा आहे. आणि जेवढं घडेल तेवढं तुमची सेवा सादर करण्याचा मला प्रयत्न आहे. असो सांगण्याचं तात्पर्य एक, आम्ही भक्तिमय वातावरणात जगतोय. भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोणी जगल्या असेल तर त्या गोपिका जगल्या. आणि म्हणून आम्ही जीवनामध्ये पाहत असताना आदर्श मोठ्यांचा घेतला पाहिजे. आम्ही आदर्श लहान्यांचा घेऊन कधी आमचा विकास होणार नाही. लक्षात ठेवा, जीवनामध्ये विकास जर करायचा आदर्श मोठ्याचा ठेवा. विठ्ठल आम्हाला पराक्रम करायचा असेल छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवा. आम्हाला सुराज्य करायचं असेल छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवा. आम्हाला जर चांगलं समाज निर्माण करायचा असेल छत्रपती शिवराय लक्षात ठेवा. विठ्ठल सामान्याच्या नादी लागू नका हो. लाद्याच्या गोष्टीच्या नादीच लागू नये. विषय विचार घ्यावा, तो कधीही मोठ्यांचा घ्यावा, कधी आदर्श स्वरूपाचा घ्यावा. आणि मग जर भक्ती मालिकेत उतरायचा असेल तर सगळ्यात मोठा आदर्श जीवनामध्ये घ्यावा, तो फक्त गोपिकांचा घ्यावा. का घ्यावा? कारण त्या परमार्थ जगल्या. लक्षात घ्या, तुम्ही आम्ही परमार्थ करण्याच्या वाटेवर आहोत आणि तुमचा आमचा परमार्थ करण्याचा प्रयत्न आहे. परंतु खऱ्या परमार्थामध्ये ज्या लीन झाल्या त्या गोपिका झाल्या. मग विचार येतो महाराज त्यांनी परमार्थ कसा केला? अभंगाच्या बोलती
कसं आहे, सिग्नल देणारा एक आहे, एका टायमाला 2 गाड्या सोडल्यावर माझं कसं होईल याचा विचार करा. महाराज वर्णन करतात, बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी. त्यांचा व्यवहार काय होता. मी एक सिद्धांत वाक्य वापरतो. गुरुवर्य भाऊ उपस्थित आहेत, भागवताचार्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, उद्धव महाराज अनुषंगानं सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. लक्षात घ्या, मी जे वाक्य वापरतो चुकत असेल तर मार्गदर्शन करा. कसं आहे, ज्याचा व्यवहार श्रेष्ठ त्याचा अधिकार श्रेष्ठ. ज्याचा व्यवहार श्रेष्ठ, ज्याचं आचरण श्रेष्ठ, ज्याचं आचरण चांगलं त्याचा अधिकार श्रेष्ठ. तुम्ही पहा, ज्याचा व्यवहार चांगला आहे का त्याचा आदर जग करत असतं. मग त्यांनी व्यवहार कसा केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी व्यवहार केला नाही का, केला, पण त्यांचा जो व्यवहार होता तो सगळा भगवत रूप होता. विठाला क्षमा मागून बोलतो बरं का महाराज. वस्तुस्थिती अशी आहे, अरे साधू संतांना व्यवहार केला, तुकोबाने धंदा केला, त्यांनी धंदा व्यवसाय केला. खरं सांगू का, त्यांनी व्यवसाय केला पण त्या व्यवसायामध्ये परमार्थ केला. आम्ही परमार्थ करतो पण परमार्थात व्यवसाय मांडला. अरे सुदामाच्या गरिबीला, सुदामाला गरिबी होती, फार श्रीमंत नव्हता सुदामा, परंतु सुदामाच्या गरिबीमध्ये उदारता होते. आता आमची उदार असून आम्ही गरिबी आहेत. फक्त तुमच्या गावाला म्हणता येईल बा की त्या माणसानं, एका गरीब माणसानं त्याची तेवढी योग्यता होती का नाही, पण सगळ्या माता माऊल्यांसाठी पूर्णतः त्यानं साड्या खरेदी करून ते औदार्य दाखवलं. प्रत्येक जण असा नसतो. सुदामा गरीब होता पण गरिबी असून सुद्धा श्रीमंत भक्त होता. आम्ही श्रीमंत आहेत पण दरिद्री भक्ती करतो. साहित्यात वाक्य, सुदामा की गरीब दरिद्रता में उदारता है, हमारी उदारता में दरिद्रता है. सुदामाच्या दरिद्रतेमध्ये उदारता होती. जवळ काही नव्हतं पण जेवढं जमा झालं तेवढं देवाला अर्पण केलं. आमच्या जवळ ठेवायला जागा नाही पण तरी द्यायला मागं पुढं सरकतो. विठाला उदारतेला दिलं पाहिजे. लक्षात घ्या, म्हणून आपला परमार्थ तेवढा श्रेष्ठ, व्यवहार तेवढा श्रेष्ठ असला पाहिजे की परमार्थ त्याही पेक्षा श्रेष्ठ आमचा ठरला पाहिजे. गोपिकांचा अधिकार काय होता, गोपिकांनी परमार्थ केला आणि व्यवहार सुद्धा परमार्थमय करून टाकला. त्यांना काही दुसरा व्यवहार नव्हता. बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी. फळ माहितीये, फळ लक्षात ठेवा. त्यांचं फळ काय माहितीये का, खेळे त्या गोपाळा. गौराणी पाठीची धारणाची धारणाचे गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. त्यांनी जे व्यवहार केला त्याचं फळ काय मिळालं माहिती का, भगवान परमात्मा त्यांच्यासोबत खेळायला आला. आता भागवताचार्य समोर आहेत, गुरुवर्य भाऊ समोर आहेत, सगळी महाराज मंडळी, तिकडेही महाराज मंडळी, सगळीकडे महाराजच महाराज आहेत. म्हणून मी म्हणलं ना, आज आपलं गाव म्हणजे प्रत्यक्ष पंढरीसारखं वाटायला लागलं. सगळीकडे सगळे वारकरी वारकरी दिसू लागले. मला आता प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. अखंड परमार्थ आम्ही अनेक वर्षापासून करतोय, नेहमी करता कथा कीर्तन ऐकतोय. मी काही प्रश्न तुमच्या समोर मांडतोय. मला सांगा, भगवान परमात्म्याने अवतार धारण कुठे केला? देवाचा अवतार कृष्ण अवतार. कृष्ण अवतार भगवान परमात्म्याने कृष्ण अवतार कुठे धारण केला? एवढा अवघड आहे काय? आणि माझा स्वभाव, मी शाळेचा शिक्षक माणूस आहे बरं का, मला उत्तर दिल्याशिवाय पुढचं शिकवता येत नाही. विठाला भगवान परमात्मा
कुठे प्रकट झाला? मथुरेतच ना? बरोबर आहे. मी तर हो का नाही तेवढं तर सांगा ना. मग लक्षात घ्या बरं का, भलेही मला 5 कार्यक्रम असतील पण माझ्यासाठी लोक 11 वाजूस तर थांबतात. मी शेवटचं कीर्तन 11लाही करील. विठाला विठाला. विचार लक्षात घ्या. कुठे? मथुरेमध्ये भगवान परमात्मा त्या कारागृहामध्ये अवतीर्ण झाले. महाराज आपल्या दोघातच होऊ द्या. तुम्ही भागवत केलं, मी काला करायलोय. विठाला नाही कोणी दिलं उत्तर तर तुम्ही मला उत्तर द्या. मी तुम्हाला कार्यक्रम समोर सांगतो. चिंतन पहा, लक्षात घ्या. भगवान परमात्मा कुठे प्रकट झाले? प्रकट झालेलं स्थान आहे मथुरा. मथुरेमध्ये भगवान परमात्मा कारागृहात प्रकट झाले. बरोबर आहे. पटपट पटपट उत्तर द्या. मला चिंतन संपून पुढे चालायचंय. मला सांगा, भगवान परमात्मा कारागृहात अवतीर्ण झाले, झाले कोणासाठी? पुढचा प्रश्न. झाले कुणासाठी प्रकट झाले? एवढा अवघड आहे? मग एवढं जर अवघड असेल तर एवढ्या दिवसाचा परमार्थ करून उपयोग काय? अरे सोपं उत्तर आहे. कुणासाठी आले? कुणासाठी? कुणाच्या उदरी जन्म घेतला भगवान परमात्म्यानं? देवकी आणि वसुदेवासाठी भगवान परमात्म्याने अवतार धारण केला, तो देवकी वसुदेवासाठी. पहा, पहिलं उत्तर, भगवान परमात्मा कारागृहामध्ये प्रकट झाले, भगवान परमात्मा मथुरेमध्ये प्रकट झाले, भगवान परमात्मा देवकी आणि वसुदेवाच्या उदरी जन्माला आले. का जन्माला आले? त्यांनी तप केलं म्हणून साधू संत सांगतात, तपाशिवाय देव प्राप्त होत नाही. तपे विण दैवत प्राप्त भुजे विण, ही तप कोण सांगे? तप कोणी केलं? या दोघांनी तप केलं पूर्वजन्मामध्ये. भगवान परमात्मा प्राप्त झाले. भगवान परमात्मा प्राप्त झाल्यानंतर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, भगवान प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्म्यानं प्रकट झाल्यानंतर काय सांगितलं? की मला बाबा इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मदनी गोकुळाला. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे पुढे. पहा, ज्यांच्यासाठी अवतार धारण केला ते दोघं जण मथुरेत आहेत. बरोबर आहे. ज्यांच्यासाठी अवतार धारण केला ते दोघं मथुरेत आहेत. ज्याच्या करिता पुढे जाऊन अवतार धारण केला तोही मथुरेत आहे. कुणाला मारण्यासाठी भगवान परमात्म्याने कृष्ण अवतार प्रामुख्याने धारण केला होता? ज्याच्यामध्ये कंस होता आणि जो कंस तिथेच होता. मग मला सांगा, ज्यांच्यासाठी अवतार धारण केला ते आई वडील तिथेच आहेत, त्याच मथुरेमध्ये आहेत, आणि ज्याला मारण्यासाठी अवतार धारण केला तोही मथुरेत आहे. हे सगळं मथुरेत असताना भगवान परमात्मा गोकुळात आला कशाला? विठाला. विचार करा. आम्ही परमार्थ करतोय, नुसता परमार्थ चालू आहे. रडणारे रडत राहिले, कशामुळे रडले पत्ताच नाही. विठाला.
जुने महाराज लोक विनोदानं कीर्तनामध्ये सांगत असतात. एकदा ठिकाणी झाला असा प्रकार, सगळं गाव रडताना दिसलं. एक माणूस दुसऱ्या गावून आला. तो म्हणला, अरे बापरे, सगळं गाव रडतोय, काय झालं असेल वा? सगळ्या गावात रडण्याचा आवाज येऊ लागला. मध्ये गेला, समोर त्याला एका विचार, का रे बाबा तू का रडतो? तो म्हणला, तो समोरचा रडतो. बर, त्याला जाऊन भेटतो. बाबा तुम्ही का रडता? त्यानं सांगितलं, काय नाही, तो समोरचा माणूस आहे, तो रडतो म्हणून मी रडतो. असं आहे का? चला मी त्या पुढच्याला जाऊन विचारतो, बाबा अहो तुम्ही का रडता? तो म्हणला, आपल्याला माहित नाही बाबा, टोपीवाला रडतो म्हणून मी रडतो. तो टोपीवाल्याजवळ गेला, बाबा तुम्ही का रडता? माहित नाही बाबा, ते समोरची ती वाड्याच्या त्या पायऱ्यावर बसणारी बाई आहे ना, ती रडली, मोठ्यानं आवाज आला, मी आलो, मी पण रडू लागलो. असं आहे का? चला मी तिला जाऊन विचारतो, आजी तुम्ही का रडता? ती म्हणली, उमऱ्यात बसलेली रडते म्हणून मी रडते. उमऱ्यात बसलेली विचारलं, बाई तुम्ही का रडता? म्हणजे अंगणात बसलेली रडते म्हणून मी रडते. तिला विचारलं, का हो तुम्ही का रडता? म्हणजे लक्ष्मीबाई रडते म्हणून. लक्ष्मीबाई तुम्ही का? ती म्हणली, शांताबाई रडते म्हणून. आता शांताबाई विचारू नका, जवळपास माहिती आहे. विठ्ठल शांताबाई जरा शांत व्हा, सगळं गाव रडायला, तुम्ही रडता का? ते म्हणले, मालकीनबाई रडता म्हणून आम्ही रडतो. असं मालकीनबाई तुम्ही का रडता? ती म्हणली, मला माहित नाही, पाहुणे आले, पाहुणे आल्यानंतर थोड्या वेळाने पोस्टमॅन आला, पोस्टमॅननी पत्र दिलं, मला वाटलं मला वाचता येत नाही, पाहुणे वाचतील म्हणून पाहुण्याच्या हातात दिलं. पाहुण्याने पत्र हातात घेतलं आणि रडायला सुरुवात केली. माझी बहीण, तिचं दुखतंय हे मला माहिती, मला वाटलं किंबहुना ती, म्हणून मला दुःख वाटलं, मी म्हणून रडायला लागली. असं आहे का? मग म्हणले, आता पाहुण्यालाच विचारावं. पाहुण्याला, अहो सगळं गाव रडायला तुमच्यामुळं, तुम्ही का रडले? ते म्हणले, मला वाचता येत नाही म्हणून रडतो. विठाला गावाची रडून रडून पुरे वाट लागली, तुला वाचता येत नाही म्हणून तू रडतो, पण बाकीचे रडून वाचणार का नाही असा प्रश्न उद्भवला. इतके बाकीचे रडायला लागले. तसं आमचे सप्ताह चालू आहेत, परंपरा कीर्तन करायला आम्ही चालू आहेत, पण परिणाम आमच्या हातात पडत नाही. लक्षात ठेवा, अरे देव स्वप्नात तरी यावा, निदान एवढं तरी शुद्ध पुण्य घडावं. कशाला दुसऱ्यावर घालून बोलू, स्वतःवर घेऊन बोलतो. दिवसाचे 5 कार्यक्रम, 4 कार्यक्रम, 3 कार्यक्रम, 2 कार्यक्रम, अजून कार्यक्रम नियमितपणानं चालू आहेत. मला सांगा, एवढं चालू आहे पण अजून देव स्वप्नात येत नाही, हे दूषण माझ्या जीवनात अजून मला खटकतं. वयाच्या 12व्या वर्षापासून मी महाराज म्हणून या व्यासपीठावर उपस्थित आहे. आज माझं वय वर्ष कंप्लीट 40 आहे आणि एवढ्या दिवसापासून मी परंपरेची सगळी कार्यक्रम करतोय, कीर्तनाला फिरतो, सगळे लोक तेवढं स्नेह देतात. आणि एवढं असून सुद्धा जर दुर्दैव लक्षात घ्या, अजून देव स्वप्नात येत नसेल तर यापेक्षा वाईट काय? विठ्ठला परमार्थ करावा आणि देव आपल्यापर्यंत यावा, यासारखं भाग्य नाही. लक्षात ठेवा, काल परवा दिवशीच्या कीर्तनात येऊन गेलेलं चिंतन आवर्जून तुम्हाला आठवून देतो. आम्ही भक्ती करतो, ही भक्ती साधना आहे, परंतु देव आमची भक्ती पाहून आपल्यापर्यंत येतो, ही भक्तीची परिपूर्णता आहे. देव आला पाहिजे आमच्यापर्यंत. लक्षात ठेवा, आम्ही देवापर्यंत जाऊ ही साधना आहे, परंतु देव माझ्यापर्यंत येत असेल तर ही भक्तीची परिपूर्णता आहे. आणि अशी भक्तीची परिपूर्णता काही जणांच्या जीवनात मिळाली, त्याच्यामध्ये श्री संत सावताबाबांचं एक नाव आम्ही आवर्जून घेतलं पाहिजे. कारण सावताबाबांनी कांदा मुळा भाजी वा महाराज नंबर आणला तुम्ही. मी म्हणलं तुमच्या आजूबाजूला माव्यावर ते काही करते. विठाला कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. खरं जर पाहिलं तर त्या श्री संत सावताबाबांनी आपला व्यवहार परमार्थमय केला होता. सिद्धांत वाक्य बोलून जातो, ज्याचा व्यवहार परमार्थमय झालेला असतो देव त्याच्यासाठी येत असतो. विठाला
आणि मग माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, भगवान परमात्म्यानं ज्यांच्यासाठी अवतार घेतला ते मथुरेत असतील, ज्याला मारण्यासाठी अवतार घेतला तो मथुरेत असेल, तरी देखील भगवान परमात्मा गोकुळात आला. त्याचं कारण गोकुळात जे होते त्यांनी सगळ्यांनी जो परमार्थ केला होता तो व्यवहार सुद्धा परमार्थ स्वरूपाला प्राप्त झाला होता. ते पाहत होते तरी कृष्णालाच पाहत होते, देवालाच पाहत होते, बोलतही होते. भगवान परमात्म्याशिवाय काही शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडत नव्हते. सगळा व्यवहार परमार्थमय झाला होता आणि म्हणून देव तिथे आला होता. विठ्ठल भगवान परमात्मा तिथे आला. महत्वाचं चिंतन हे आहे की भगवान परमात्मा तिथपर्यंत येण्यामागे त्यांनी केलेला व्यवहार आदर्श होता. अजून कोणाकोणाच्या घरी भगवान परमात्मा गेला जरा विचारात घ्यायचंच आहे. जरा पहा, भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राच्या अवस्थेमध्ये असताना भगवान परमात्मा एका स्त्रीच्या घरी गेले. तिचं नाव आहे शबरी. शबरीच्या घरी भगवान परमात्मा गेले की नाही? काय महाराज, त्या शबरीनं फार सुंदर तप केलं, फार सुंदर त्याग केला सगळ्या जीवनाचा आणि रोज भगवान परमात्म्याची वाट पाहत होती. रोज भगवान परमात्म्याची वाट पाहायची. आज माझे देव येतील, आज माझे देव येतील, आज तरी माझे देव येतील असं आम्हाला रोज वाटलं पाहिजे. तेव्हा एक ना एक दिवशी देव येतील. शबरीनं एवढे कष्ट घेतले तरी लवकर देव तिच्या दारात गेला नाही आणि आम्ही आज माळ घेतली आणि उद्या देव भेटावा असं काही भेटणार नाही. विठाला शबरीच्या घरी भगवान परमात्मा जातात. ते सध्या राम मंदिराच्या संबंधामध्ये ते गाणं फार सुंदर गाजलं. पहा, पुन्हा आठवतंय का ते गाणं? राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरी कुटिया के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. तसं मी गायकही नाहीये आणि गाणं मला गायला आवडत नाही, पण त्या गाण्याचा अर्थच फार छान आहे म्हणून म्हटलो. विठाला जालन्याला एक भागवत कथा, देवी भागवत कथा आली बरं का महाराज. एका स्त्रीने माझ्या सलग 10 भागवत कथा केल्यात. 11वी भागवत कथा तिला अशी मोठी करायची, पण ती म्हणली, नाना महाराज तुम्हाला 11व्या भागवत कथेमध्ये हे जे काही गाणे वगैरे आहेत ना, जे गायला जातात ते गाणे गावे लागतील. म्हणलं मी परंपरेनं महाराज आहे, मी काही आधुनिक महाराज नाही, फक्त पैसा कमवण्यासाठी झालो नाही. कारण दादांनी मला सांगितलं बुवा, कीर्तन आणि कथा हे उद्धाराचं साधन आहे, उपजीविकेचं नाही. विठाला जे संतांचे वाक्य नाही आहेत किंबहुना मी ती गाणार नाही. ते भागवत कथा सोडून दिली, तिनं दुसऱ्याला दिली. विठाला संतांचे वाक्य पण याच्यातला अर्थ फार सुंदर आहे. तिनं वाट पाहिली. कोई कहियो रे प्रभु आवन की, प्रभु आवन की मन भावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की. भगवान परमात्मा येत आहेत आणि आल्यानंतर तिनं स्वागत केलं. भगवान परमात्मा तिच्या घरी गेले. आता पुढचंही गंमत मला सांगायचंय. पहा, भगवान परमात्मा अजून कुणाच्या घरी गेले? भगवान परमात्मा आपल्या भाग्याचा उदय समजून घ्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी गेले. भगवान परमात्मा शांती ब्रह्मनाथांच्या घरी आहेत. भगवान परमात्मा पुढे जाता आम्ही जर पुराण काळात गेलो तर भगवान परमात्मा विदुराच्या घरी गेले. भगवान परमात्मा अर्जुनाच्या घरी गेले. भगवान परमात्मा राम अवतारामध्ये या शबरीच्या घरी गेले. कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्मा एका त्या सैरंद्रीच्या घरी गेले. एवढ्या सगळ्यांच्या घरी गेले. पहा, भगवान परमात्म्याने या सगळ्यांकडे जाऊन भक्तीची परिपूर्णता केली आणि सगळ्यांना दाखवून दिलं, हे बिचारे गरीब होते तरी मी यांच्या घरी आहे. विठाला अर्जुन सोडला तर शक्यतो बाकी, आणि नाथ महाराज सोडले तर बाकी फार कोणी शक्यतो श्रीमंत नाही आहे, पण तरी देखील भगवान परमात्मा त्यांच्या घरी आहे. भगवान परमात्मा त्या तिच्या घरी गेले. शबरीच्या बरं भेटलं तरी काय? भगवान परमात्म्याला उष्टे बोरं भेटले. उष्टे बोरं भगवान परमात्म्याने आवडीनं खाल्ले. गुरुवर्य भाऊ म्हणत असतात की जेव्हा लक्ष्मणजी सोबत आहेत आणि तिनं काय केलं, ते सगळे बोरं वगैरे समोर ठेवले. लक्ष्मण जरा चिकित्सक बुद्धीचा, नाहीतरी 1000 डोक्याचा माणूस आहे तो. काय साधा आहे काय? 1000 डोक्यानं विचार करणारा. त्यानं विचार केला, अरे बोर एक पोपटानं खाल्ला असेल वेगळी गोष्ट आहे, पण सगळ्यात बोराला पोपटानं चोच लावलीच कशी असेल, असं बोर हिला प्रत्येक बोर मिळालंच कसं असेल. चिकित्सा केली. म्हणजे शबरी किती सुंदर फळ गोळा करून आणलेस ग. बरं, एकही बोर तसं पोपटानं चोच मारल्यामुळे असं वाटतं की प्रत्येक बोर असेल, असं कसं काय बोर तुला मिळाली? ती म्हणली, अरे
लक्ष्मणजी, अहो तुम्ही म्हणताय की असं म्हणताय की जणू मी पोपटाची उष्टी आणून देवाला घाले. नाही नाही नाही, मी पोपटाची उष्टी नाही आणले हो. ते म्हणे पोपटाची उष्टी नाही तर मग हे बोर टोकरलेले कस काय? ते म्हणे अहो मी देवाला देणार तर ते बोर आंबट असले तर कसं चालेल, म्हणून ते बोर असलं जे खरं गोडच असलं पाहिजे असा विचार माझ्या मनात आला. आणि म्हणून ते गोड आहे की नाही याचा अनुभव मला कळायला पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक बोर मी दातानं टोकरू 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 पाहिलं आणि जे गोड लागलं तेच ठेवलं. गुरुवर्य भाऊ म्हणले की त्या यानं हात सुद्धा लावला नाही त्या लक्ष्मणानं. नको रे बाबा म्हणलं, 14 वर्षाचा उपवासच आहे आपल्याला, खायचंच नको. हिनं दात घासले का नाही, लाल मंजन लावलं का कोलगेट लावलं का पतंजली वापरलं कोणाला ठाऊ, तिनं ते तसंच टोकरलं. पण भगवान परमात्म्याने त्याग केला नाही, उष्टे बोर खाल्ले. चला पुढे कृष्ण अवतारात या. कृष्ण अवताराचा जर विचार केला तर भगवान परमात्मा जेव्हा शिष्टाई घेऊन गेले होते, भगवान परमात्म्याने जेव्हा त्या उपदेश करायला गेले, अरे बाबा त्या दुर्योधनाला सांगायला की दुर्योधना दे सोडून, विरोध करू नकोस, विरोधानं नाश होत असतो, त्याच्यापेक्षा निदान 5 तरी गावं दे. त्यानं तेही नाकारलं आणि शेवटी जेवायला आमंत्रित केलं. भगवान परमात्मा म्हणले तुझ्या घरी जेवणार नाही. मग तो सोबतचा उद्धव म्हटला, उद्धव म्हणजे तिथले उद्धव बरं का, महाराज आहेत आपल्या समोर, योग चांगला आहे बरं का, ज्याच्या मुखातून ज्याचा अधिकार भगवंताच्या सानिध्यात राहून श्रेष्ठ बनला असे ते उद्धव, आणि जे नेहमी कथा सांगून श्रेष्ठ बनतायत ते हे उद्धव. विठाला भगवान परमात्मा म्हणले उद्धवा अरे मी जेवणार नाही अशा ठिकाणी. ते म्हणले देवा मोठं घर पहा. भगवान परमात्मा म्हणले मोठं घर पाहून जे जातात ते खरे विद्वान महाराज श्रेष्ठ अधिकारी असे माझ्या दृष्टीनं ठरत नाही, कारण माझ्या दृष्टीनं कोणीच मोठा आणि कोणीच लहान नाही. जो भक्ती करतो तो माझ्या दृष्टीनं मोठा आहे, आणि म्हणून मी आता तिथे जाणार जिथे भक्ती. म्हणले कुठे? उद्धवजी चलो विदुरा घर उद्धवजी विदुराच्या घरी गेला आणि विदुराच्या घरी काय मिळालं? शबरी के वीर सुदामजी के जावलं. जसं त्यावेळेस झालं तसं तिथेही झालं. त्यावेळेस तिथं फार भरपूर चांगलं जे खायला नाही मिळालं तसं इथंही तेच झालं. भगवान परमात्म्याला भक्तांच्या पर्यंत जाऊन त्याच्याकडून फार विशेष लाभ झाला असा नाही. तुकोबरायांच्या घरी आले दरदरीत पाण्यात माझी रांधेल्या कण्यात, ते त्यांना त्या ठिकाणी खायला मिळालं. परंतु भगवान परमात्मा आवडीनं त्या ठिकाणी खातात. सुदामजीचे 4 मुठी जे आणलेले पोहे किंवा विप्रान पृथक तंडुलान हातामध्ये आणलेले जे तांदूळ आहेत 4 मुठीचे, आणि त्याचं चुंगड त्याचं जी पुरचुंडी केलेली ती भगवान परमात्म्याला दिली. आधाशाप्रमाणे भगवान परमात्म्याने खाल्ली. मग लक्षात घ्या भगवान परमात्मा भक्तापर्यंत जातो आणि भक्तापर्यंत जाऊन भक्ताचं त्या ठिकाणी कल्याण करतो. कारण भक्तीची परिसीमा ती आहे देव जवळ येणं, आणि तो येतो कधी? जेव्हा सर्वत्र देव दिसतो तेव्हा. विठाला गोपिकांचा अधिकार हा होता. त्यांनी पाहतात बोलती, त्या बोलत होत्या तर फक्त आणि फक्त देवच बोलत होत्या. जगद्गुरु तुकोबरायती साधू संतांना विचारा, ते म्हणतात आता आम्हाला दुसरं काही बोलायचं नाही, कारण आमचा देव हा एकमेव विषय बोलण्याची नाही. आता देवाशिवाय आम्हाला काही बोलायचं नाही. बरं चालती त्या चालतात तरी परमार्थ स्वरूपाची वाट चालतात. अहो गोपिकांचा सगळा व्यवहारच परमार्थ स्वरूप झाला होता. ज्यावेळेस त्या गोपिका तिथे जाऊन दही दूध तूप लोणी विकत होत्या ना, त्यावेळेस त्या तिथे जाऊन काय म्हणत
भगवत रूप झाला होता. म्हणून त्यांनी केलेला व्यवहार गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे आणि तव तव हासते मथुरेच्या गे. बरं त्या मथुरेच्यांनी यांना समजून सांगायचा प्रयत्न केला बरं का. तिनं सांगितलं अगं दही दूध तूप लोणी या सगळ्यांचा विचार कर, मला संयोजकांनी येऊन सांगा बरं का, कारण वारं सुटतं याचा मलाही विचार आहे. विठाला बस आम्हाला एवढंच पाहिजे, सिग्नल कळालं की आमचं काम झालं. विठाला कोणी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, सगळ्या जणी समजून सांगायला आले. अगं दही दूध तूप लोण्याला कुठं गोविंद दामोदर माधव म्हणत असतात का. त्यांनी सांगितलं कितीही तुम्ही शिकवा, मी त्याच्यापासून वेगळी होणार नाही, कारण मी आता त्या भगवंताच्या स्वरूपात एक रूप झालेली आहे. मी तया गोळा शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रचलीये. आता तुम्ही मला काही बाकीच्या गोष्टी सांगू नका. मी भगवंताच्या स्वरूपात एक रूप झालेली आहे आणि ही एक रूप अवस्था आहे ज्यामुळे भगवान परमात्म्याला तिथपर्यंत यावं लागलं. तो भगवान परमात्मा खेचत आला आणि त्याला एकमेव कारणे गोपिकांचा आदर्श व्यवहार. म्हणून मी उपक्रमात वाक्य वापरलं, ज्याचा व्यवहार श्रेष्ठ त्याचा अधिकार श्रेष्ठ. व्यवहार श्रेष्ठ असला पाहिजे. गोपिकांचा व्यवहार श्रेष्ठ होता, अधिकार श्रेष्ठ झाला, देव त्यांच्यापर्यंत आला. आता पहा बरं का, याला उपक्रम उपसंहार आणि विषय चिंतन असं म्हणतात बरं का. कसं आहे, कीर्तनकारानं या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. त्या दिवशी आष्टीला कीर्तन करत असताना हरिभक्ती महाराज त्या दिवशी कोणी उपस्थित होते. तिथे मी आवर्जून बोललो की श्रोत्यांनी आपली श्रवणाची उंची वाढवली पाहिजे. आता काय झालंय, श्रोत्यांनी श्रवणाची उंची खालावली असल्यामुळे महाराज मंडळी सुद्धा खालच्या थरावर येऊन बोलू लागली आहेत. मी क्षमा मागून बोलतो, कुणाला हे वाक्य पटेल न पटेल समजून सांगतो. एका माणसानं दुकान टाकलं आणि दुकानावरती काजू मनुका बदाम असे सगळे पदार्थ ठेवायला सुरुवात केली. मग काजू मनुका बदाम ठेवायला सुरुवात केली, पण ते काजू मनुका किडे मुंगे खायला लागले, कोणी विकतच घेईना. मग मला सांगा, जर काजू मनुका कोणी विकतच घेतले नाही तर तो मनुष्य त्या दुकानावर दुकान बंद करण्याऐवजी त्या दुकानावर काजू मनुका ठेवायच्या ऐवजी दुसऱ्या वस्तू ठेवेल का नाही? माझं म्हणणं बरोबर आहे का नाही? ज्या दुकानावरती जी गोष्ट ज्या ठिकाणी विकल्या जात नाही त्या ठिकाणी जे विकल्या जातं माणसं ते ठेवल्याशिवाय राहत नाही. मग ते काय करतात, दुकाना लोकांना काय पाहिजे, कुरकुरे घ्या, मुरमुरे घ्या, मुरकुड घ्या, डबर रोट्या घ्या. अरे ज्याच्यानं आमच्या जीवनाचं वाटोळं होईल त्या वस्तू ते दुकानावर ठेवायला लागले, कारण विकतच ते घ्यायला लागले. मग महाराज लोक तरी का चांगलं कीर्तन सांगतील? जर आम्ही बोलवायला त्याच्यासाठी लागलो तर महाराज लोकांच्या समोर प्रश्न उभा राहतो की आपण जर हे नाही बोललो तर हे पुन्हा आपल्याला बोलवत नाही, त्याच्यापेक्षा आपल्याला बोलवल्या गेलं पाहिजे. यांना ऐकायला बरं वाटलं पाहिजे, जे यांना बरं वाटतं ते आम्ही देतो. पण लक्षात ठेवा, विकत घ्यायच्या वस्तू ऐकायच्या गोष्टी आम्ही स्वतःचा अधिकार वाढवला पाहिजे. ज्या दिवशी श्रोत्यांचा अधिकार वाढेल त्या दिवशी महाराज लोक ताळ्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. विठाला लोक का साधी गोष्ट असते काय, चालता चालता ओळखून घेतात कोणाचं काय कोणाचं काय. फक्त त्यांना पाहिजे काय असतं किंवा कसं आहे, समाज नाराज होऊ नये हे त्यांना अपेक्षित असतं. जे तुम्हाला अनुकूल ते देत असतात. म्हणून श्रोत्यांचा अधिकार वाढवा. श्रोत्यांचा अधिकार वाढवायचा असेल तर त्यानं त्रिसूत्र एवढीच लक्षात ठेवायची. महाराज उपक्रमात काय बोलतोय, महाराज दुसरा विषयावर बोलतोय की नाही, आणि ज्यानुसार उपक्रम केला त्यानुसार उपसंहार करतोय का नाही. विठ्ठल म्हणून मी
उपक्रमात वाक्य बोललो, ज्याचा व्यवहार श्रेष्ठ त्याचा अधिकार श्रेष्ठ, गोपिकांचा व्यवहार श्रेष्ठ होता. याचं चिंतन अभंगाला धरून मी हे बोलतोय की गोपिकांनी बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती, त्यांची दृष्टी हा त्यांचा अधिकार आहे, हा त्यांचा व्यवहार आहे. आणि व्यवहारामुळे अधिकार श्रेष्ठ झाला. आणि त्या अधिकारामध्ये काय उणीव पडली का? देव परमात्मा स्वतः त्यांच्या दारापर्यंत आला. हा भक्तीचा फार मोठा उद्रेक झालेला आहे आणि फार मोठं फळ यश झालेलं आहे. सगळ्या गोष्टी बोलत बसत नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे. परंतु लक्षात ठेवा, शास्त्रानं सांगितलं न तपोभिर्नवेदैष न ज्ञानेनापि कर्मणा हरिर्हि प्राप्यते भक्त्या प्रमाणम तत्र गोपिका. जीवनामध्ये बाकी काय करून आम्हाला देव मिळवता येईल का नाही सांगता येत नाही, पण भक्ती करून देव मिळवता येतो. आणि याचं प्रमाण जर कोणी असतील तर गोपिका आहेत. जेवढं घडेल तेवढी भक्ती केली पाहिजे, निस्सीम भावानं केली पाहिजे, श्रद्धायुक्त अंतःकरणानं केली पाहिजे आणि अखंड केली पाहिजे. यासाठी भजन करा विठोबा. शेवटला चालेल. विठाला विठाला. गोपिकांचा अधिकार एवढा श्रेष्ठ होता की त्या गोपिकांच्या जीवनामध्ये कुठलाही विचार नव्हता. मग त्या जीवनामध्ये ज्या ज्यांना पाहत होत्या त्या त्यांना देवस्वरूप म्हणून पाहत होत्या. मग सासू असो, सासू रे बाहेर सासू रे परिसर आता एवढा समृद्ध झालाय बरं का भाऊ. जे गातात ते वाजवतात आणि जे वाजवतात ते पुन्हा पाठीमागे उभं राहून गातात. विठाला सासुरे माहेर सासू सासरा धीर. लक्षात घ्या, आपल्या घरातली भांडणं किरकिरी सगळ्या गोष्टी नाराजी संपवायची असेल ना तर या अभंगावर आरूढ व्हा. जीवनातलं सगळं सगळं श्रेय मिळेल. कधी घरात भांडण होणार नाही. का व्हावं भांडण? कालही महाराजांना सांगितलं तसं मी तुम्हाला सांगतो का हो, जीवनामध्ये आपण आपल्या लेकीला कधी रागवलंच नाहीत का? आणि लेक कधी चुकलीच नाही का? म्हणून सून चुकली म्हणून का तिच्या नादी लागतात, का तिचा विरोध करतात? लक्षात ठेवा, कधी आपल्या आईनं आपल्याला रागवलीच नाही का? आणि कधी आपल्या आईनं आपल्याला मारलंच नाही का? मग सासून अजून मारलं तरी नाही, निदान रागवून भागवते तर का आपण तिचा अपमान करावा? लक्षात ठेवा, सुनेनंही हा विचार करावा आणि सासूने हा विचार करावा. विठ्ठल. हे जर ऐकलं तर आमच्या महाराज लोकांपासून यायची काय गरज आहे? महाराज एक बाई माझ्यापर्यंत आली. महाराज, माझं सासूचं नेहमीच भांडण होतं, इतकं भांडण होतं, काय काय भांडण होतं. तिनं 5 मिनिटात सगळं नॉनस्टॉप सांगितलं. मी म्हणलं बाप्पा, माझ्या लक्षात आलं भांडण नेमकं का होतं. तुमच्या लक्षात नाही आलं मी काय बोललो? 5 मिनिटात तिनं सगळं सांगितलं की त्याबरोबर माझ्या लक्षात आलं की भांडण घरात का होतं. मी म्हणलं हे पहा, तुम्हाला काय पाहिजे महाराज, काहीतरी उपाय सांगा. माझ्याजवळ एक बिस्लरी बाटली भरलेली होती, छोटीशी बाटली. मी म्हणलं हे पहा, भांडण नाही व्हायचं औषध देऊ का तुम्हाला? हे औषध घरी घेऊन जा, हे औषध घेतलं का तुमचं भांडण बंद होणार. ती म्हणली किती टाइम घ्यायचंय? म्हणलं ते टायमावर नाहीये, भांडण सुरू झालं त्या टाइमला घ्यायचंय.
भांडण सुरू झालं त्या टाइमला घ्यायचंय. ते म्हणले कस काय? म्हणजे त्याचा नियम असा आहे, ते घेतल्यानंतर थुकायचंही नाही गिळायचंही नाही. जोपर्यंत भांडण चालू आहे तोपर्यंत तोंडात ठेवायचंय. पहा 8 दिवसात गुण नाही आला तर आपले कीर्तन बंद. विठ्ठला विठ्ठला. घरात पाय दारात पाय की बा आधी सासू म्हणली बा कुठे गेलती का बियर घालायला? अक्कल नाही का? कळत नाही का? आता येते घरचे चहा पाण्याची जेवणाची भाकरीची सोय कोणी करायची? असं म्हणलं की ते पटकन ती उघडली बा बाटली. बाटली उघडली की तोंडात टाकली. जशी तोंडात टाकली सासू बडो 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 करीत राहिली. आतुरे पतितो वन्नी स्वयमेवोपशाम्यते. शास्त्रकारांनी सिद्धांत सांगितला, एका बाजूने भांडण होत असतं, नुसती एक हात हलवला की त्या ठिकाणी टाळी वाजत नसते, दोन्ही बाजू त्याला लागत असतात. एका बाजूने भांडण होत नसतं. ही बोलतच राहिली सासू आणि सून काहीच बोलत नाही. कारण महाराजांना सांगितलं होतं, नाना महाराज म्हणले ते थुकायचं नाही गिळायचं नाही, तोंडात पाणी बोलता येईना. तशीच शांत राहिली. 15 मिनिटात भांडण बंद. दुसऱ्या दिवशी त्याला 15 मिनिटाचं 10 मिनिटात बंद. तिसऱ्या दिवशी 10 मिनिटाचं 5 मिनिटात भांडण बंद. आणि चौथ्या दिवशी तर टपात पडला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 दिवसाआड भांडण सुरू. 1 दिवसाआड 4 दिवसानं 4 दिवसाआड होता होता सांगतीच्या दिवशी बाई पाया पडायला आली. महाराज फार गुण आला. दक्षिणा देऊन पाया पडली. महाराज हा तुमचा फार गुण आला, पण एक आहे, अजून एखादी बाटली असती तर देता का? औषधाची एखादी बाटली असती तर देता का? मी म्हणलं कशाला पाहिजे? ती म्हणली बाटली संपली. ओ विठाला उद्यापासून पुन्हा भांडण सुरू होण्याची शक्यता आहे. दिलेलं औषध संपलंय तुम्ही. मी म्हणलं बाई खरं सांगू का? ते औषध नव्हतं. म्हणली मग ते पाणी होतं. म्हणली पाण्यानं एवढं आमचं भांडण मिटलं का? म्हणलं लक्षात ठेव बाई, भांडण पाण्यानंही मिटलं नाही, भांडण मी सांगितलेल्या वाक्यानंही मिटलं नाही. भांडण मिटलं फक्त एकाच गोष्टीनं, सासू बोलत असताना तू शांत बसल्यामुळं. तू शांत बसली आपोआप भांडण बंद होणार. विठाला लक्षात ठेवा. आपण एकमेकाला समजून घ्या. मी माझ्या पत्नीला लग्न होण्याच्या अगोदर सांगितलेली गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि एकमेकाला समजून घेतलं ना, जीवनात कधीच भांडण होणार नाही. सुखी संसारासाठी ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये घरी घेऊन जा आणि जीवनभर लक्षात ठेवा. माझ्या तरी प्रपंचात अजून त्याच्यामुळे भांडण नाही याचा मला आनंद आहे. माझ्या लग्नाला जवळपास 10 वर्ष होऊन गेले. मला लक्षात राहत नाही बरं का, एकदा बायकोलाच विसरलो होतो. मी फार विसरायला माणूस आहे. मी एकदा बायकोलाच विसरलो होतो. माझं लग्न झालं हे सुद्धा मला आठवणीत राहिलं नाही. आणि खरं सांगू का, आता तुम्ही भागवत करायत गुरुवारी माझ्या समोर उपस्थित आहे. एवढा आनंद झाला त्या दिवशी, खरंच सांगतो, लक्षात ठेवा, एवढा आनंद झाला त्या दिवशी मला की मी विसरू शकतो हा माझा मला अधिकार बरा वाटला. विठाला कारण श्रीमद भागवत ग्रंथामध्ये एका महात्म्याचं वर्णन आलंय. त्या महात्म्याचं नाव आहे कर्दम. कर्दमांनी कपिल महामुनीचे वडील कर्दमजी आहेत. आणि कर्दमजी आहेत. कपिल मुनी देव होती दारा. काय नाव चुकलं काय? विठाला विठाला. हो नाव बरोबर आहे. त्याच्यावर मी विनोद सहजानं करत असतो म्हणून सांगतो. त्या कर्दमाची गंमत आहे. हे आज स्थानच असं बनलंय की प्रत्येकाला वाटतंय मी काहीतरी प्रेझेंट करावं. विठाला विठाला. गंमत अशी झाली होती, त्या कर्दमानं तप केलं पहा. आणि तप केल्यानंतर जेव्हा ते तपातून जागे झाले त्यावेळेस त्यांची जी देवहूती आहे त्या देवहूतीला तिनं विचारलं, का ग तू कोण आहे? का ग तू कोण आहे? तू कोण आहे म्हणल्यानंतर तिनं परिचय दिला की अहो मी तुमची पत्नी आहे. मग मी भागवतात म्हणत असतो विनोदानं, ते कर्दम होते म्हणून भागलं. आपण बायकोला मनाबरोबर घरी गेल्यावर तू कोण आहे? हा ते कर्दम आपला डायरेक्ट वर्दमच. काय हिंमत आहे घरी गेलो पुन्हा कोण आहे म्हणायची? होय तू कोण विचारून तर पहा, मग कळत आहे. फक्त विचारू नका, नाही तर माझा अवघड व्हायचं, मला कीर्तनाला पुन्हा पुन्हा यायचंय. विठाला मी जरा विसरभोळा माणूस आहे. खरंच मी माझ्या जीवनामध्ये माझ्या पत्नीला एकदा विसरलो होतो. 10 वर्ष जवळपास माझ्या लग्नाला झाले. पण आवर्जून सांगतो बाबांनो, माझ्या मागच्या 10 वर्षात माझ्या घरात अजून भांडण नाही झालं. वस्तू साक्षीनं सांगतो, नारदाच्या गादीवर उभा आहे, माझ्या घरात मागच्या 10 वर्षापासून एकदाही भांडण नाही. त्याचं कारण सांगतो, मी माझ्या पत्नीला लग्नाच्या अगोदर एक गोष्ट सांगितली होती. लक्षात ठेव, संसार आणि प्रपंच कसा करायचा, आणि तो संसार आणि प्रपंच कसा करायचा एवढं लक्षात घ्या. भगवंताचं थोडं चरित्र सांगून आपण काल्याचा प्रसाद वाटू. माझा वेळ संपलाय, मला पुढे अजून 2-3 कार्यक्रम आहेत. लक्षात घ्या,
जीवनामध्ये एकदा एका माणसाचं असं नेहमी भांडण व्हायचं. भांडण होणारा माणूस एक जणाला जाऊन विचारला, आपले मृदंगाचार्यासारखा का हो, आता ते काय करावं, माझ्या घरात नेहमीच भांडण होते. ते म्हणले, जा नाना महाराजाला जाऊन भेटा, नाना महाराज उपाय सांगतील बुवा. मग नाना महाराजासारख्या महाराजाला त्या काळी कोण होतं, तर त्या काळी कबीरदासजी होते. म्हणजे कोणाला भेटावं, जा कबीरदासजीला जाऊन भेटा. कबीरदासाकडे तो गेला आणि कबीरदासाकडे गेल्यानंतर घटना अशी घडली की दुपारची वेळ होती. कबीरदासानं सांगितलं बायकोला, अगं काय कर, पाहुणे आलेत, काही चहा पाण्याची व्यवस्था कर. ती म्हणली, चहा पाणी करण्यापेक्षा शरबत करू का, हरकत नाही, शरबत कर. शरबत केलं, शरबत करून आणून ठेवलं. आणून ठेवल्यानंतर या दोघांनी शरबत घेतलं. ज्यानं शरबत घ्यायला तो पाहुणा आला होता, त्यानं ते शरबत घेतलं की थू थू करत उठून बाहेर गेला. सगळं त्याच्यात मीठ लागलं, फेकून शरबत दिलं. तिनं 2 मिनिटं थांबला आणि म्हणला, अगं जरा दिवा लावून आण बरं. बायकोला दिवा आणून लावून ठेवून गेला मालकाच्या समोर. बाई निघून गेली. निघून गेल्यानंतर ते 2-5 मिनिट थांबला निघून गेला. तो म्हणला, या महाराजाचं बहुतेक डोकं पागल झालेलं दिसतंय. या महाराजाच्या नादी लागण्यात अर्थ नाही. काय उपयोग आहे. हा महाराज दिवसा दिवा लावून बसायला आणि ती बाई साखर टाकायच्या ऐवजी शरबतात मीठ टाकायला लागली आणि तरी हे शांत आहेत. आपल्याकडे असतं का, मग पाहिलं असतं बाबा सगळा गाव भांडण मिटवायला आला असता, असं भांडण झालं असतं. काय हे महाराज आहेत, जाऊ द्या म्हणला, निघून जाणार. तेवढ्यात महाराजाने, ओ बाबा, मिळालं का उत्तर, मिळालं का. तो म्हणला, काय उत्तर मिळालं, दिवसा दिवी लावता, मूर्खाचं लक्षण आहे. आणि साखर टाकायच्या ऐवजी तुमची बायको त्याच्यात मीठ टाकते आणि तरी तुम्ही गटगट पिता. ते म्हणले, प्रपंचाचं हेच सूत्र आहे. लक्षात घ्या, सुखी प्रपंच जर करायचा असेल, परमार्थ सुखाचा करायचा तो नंतर लक्षात घ्या. पण प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर एवढंच उत्तर आहे, तुम्ही एकमेकाला समजून घ्या. लक्षात घे. म्हणे, मी ज्यावेळेस दिवा मागितला त्यावेळेस ती म्हणू शकली असती, डोळे फुटले का, भर दिवसा दिवा मागता, अक्कल आहे का नाही तुम्हाला, कळतं का नाही तुम्हाला. हे माता माऊलीचं काय ब्रह्मास्त्र असतो कोणास ठाऊक. किती मोठा झाला महाराज, आपण कीर्तन करतो, भागवत करतो, लोक आपल्याला पैसे देऊन आपले कीर्तन ऐकतात आणि घरात बायको गेली तर ती म्हणते तुम्हाला काही कळत नाही. विठ्ठल मी म्हणलं, तरी लोक दिवसाची 5दा मला बोलवतात, मला कळत, मला खरंच काही कळत नाही काय. आणि जर मला कळत नाही तर बोलवणाऱ्याला काय कळतं मग कोणास ठाऊक. मला म्हणू शकली असती माझी पत्नी, माझ्या पत्नीनं माझा अपमान करू शकली असती, माझ्या पत्नीनं माझा अपमान केला नाही, समजून घेतलं. किंबहुना मालकाला दिवसा जरी असला तर दिव्याची गरज असेल, काहीच न बोलता दिवा दिला, माझं भांडण मिटलं. आणि जेव्हा तिनं साखर टाकायच्या ऐवजी मीठ टाकलं, मी समजून घेतलं की चुकून माझ्या पत्नीच्या हातून साखरेच्या ऐवजी मीठ पडलं असेल. एकदा जर थोडं खारट मी जर पिलं तर काय बिघडलं, काही हरकत नाही. त्याच्यासाठी पत्नीला दूषण देऊ नका. जीवनभर लक्षात ठेवा, पतीनं पत्नीला समजून घ्यावं, पत्नीनं पतीला समजून घ्यावं. स्त्रीनं, कुठल्याही आईनं आईनं मुलाला, मुलानं आईला, हे माझ्यासाठी वाक्य आहे. विठाला माझ्या जीवनाची अवस्था अशी झाली बरं का, तुम्हाला शिष्यमंडळीच्या प्रेमासाठी पळता पळता गंमत अशी झाली आहे. आई वडील म्हणतात तू आमच्याकडे लक्ष देत नाही, कुटुंब म्हणतं तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही. आणि गंमत त्याच्या पुढे सांगू का, ज्याच्यासाठी पळतो ते शिष्यमंडळ म्हणतो माझ्याकडे लक्ष देत नाही, मग मी जातोच कुठं करतोच काय हेच काही कळना. विठाला सगळ्यांनी एकमेकाला लक्षात घ्या. प्रपंचात सुख निर्माण होईल. तिथे गोपिकांनी त्यांच्या जीवनामध्ये दुःख नव्हतं, कारण त्यांनी पाहिला तो देव पाहिला तो भगवान पाहिला. त्यांनी जीवनामध्ये प्रपंच पाहिला नाही, सासू सासरे पाहिले नाही, नवरा सुद्धा पाहिला नाही. देखती त्या भ्रता हरीच्या रूपे त्यांनी देव स्वरूपात पाहिला. संपत्ती सोयरे, सगळे सोयरे, सगळं निळा म्हणे त्यांचे संपत्ती वैभव, पश्वाधिक सर्व झाला कृष्ण. असा तो भगवान परमात्मा सर्वत्र त्या पाहत होत्या आणि सर्वत्र पाहत होत्या, पण गारानं मात्र घेऊन येत होत्या. सगळ्या जणी यशोदेच्या दारात आल्या आणि यशोदेला सांगायला लागल्या, आवर्या
लक्षात घेतलं भगवंताच्या खोड्या चोऱ्या वाढलेल्या आहेत. लहान मुलाला चिमटे घेतो असा असा देतो डाव घे. तो भगवान परमात्मा धेनू सोडून देतोय, गाढवं बांधतोय, वासरं सोडून देतोय आणि त्यांना मुक्त करतोय. त्या सगळ्या गोष्टी मागे वेदांत तत्व चिंतन आहे. कारण भगवान परमात्मा म्हणतात मी मुक्तिधाम आहे, मुक्ती कल्पद्रुम आहे आणि माझ्या समोर आलेल्याला मुक्ती जर भेटत नसेल तर तो जर बंधनात राहत असेल तर माझं भगवंतता काय कामाची आहे. माझी दृष्टी ज्याच्यावर पडणार त्याचं अहंतेचं आणि ममतेचं बिरडं फिटल्याशिवाय राहणार नाही. त्याची ते बिरडे मोकळे होतील आणि तो मुक्त होईल. अशा स्वरूपात वासरं मुक्त केले, गायींना मुक्त केलं. भगवान परमात्म्यानं सगळ्या लोकांना जागृती दिली. अनेक जे विषयात रममान होऊन झोपले होते त्यांना चिमटे घेतले भगवान परमात्म्याने. ते जाणीवेचे चिमटे आहेत, बोधाचे चिमटे आहेत आणि ज्या जाणीवेच्या आणि बोधाच्या चिमटेवरती त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्यांना जागं केलं. ते जागे झाले आणि सोहम भावाला प्राप्त झाले. म्हणून भगवान परमात्म्याने सगळ्याला जागं केलं. हे खोड्या चोऱ्याचं प्रकरण आईच्या कानावर गेलं. आई म्हणजे सुप्रीम कोर्ट. आईनं सांगितलं हे बघ बाबा आता तू काही इथे राहू नको, तू रानात जा. त्याचं कारण आहे गावात राहिला तर बोभाटा होऊ लागलाय, त्याच्यापेक्षा तू रानात जा. सगळ्या गोपाळाला भगवान परमात्म्याने सांगितलं गोपाळानो याल तरी लागे जसा अगोदर आपण त्या ठिकाणी ब्रह्मानंद तृप्ततेचा घेतला तसाच गोसेवेचा आनंद घेऊन काल्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर याल तरी या रे लागे, तुम्ही माझ्या मागे या. आणि मग सगळ्याला भगवान परमात्म्याने बोलावलं. भगवान परमात्म्यानं सांगितल्यानुसार सगळे गायी गोपाळ सगळे त्या ठिकाणी समवेत कृष्णाच्या दारात आले. भगवंताच्या दारात आले तर भगवान परमात्म्याला आवाज द्यायला लागले चलणार रे कृष्णा, अरे वेळ झाली. भगवान परमात्म्याला आईने सजवलेलं आहे. भगवंताच्या मस्तकावरती मयूर मुकुट घातलेला आहे. भगवान परमात्म्याच्या कमरेला त्या ठिकाणी वेणू खोचलेला आहे. हातामध्ये त्या ठिकाणी बगरीमध्ये भगवान परमात्म्याला ते पाणी पिण्यासाठी वॉटर बॅग त्या ठिकाणी त्या काळची निर्माण केलेली ती भोपळ्याची दिलेली आहे. आणि असा भगवान परमात्मा सजलेला दारात आला आणि दारात आल्यावर यशोदेच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. यशोदा म्हणते बाळानो जवळीच राहा, जाऊ नका दुरी, सांभाळा वनमाळी प्राण माझा. बाबानो जास्त लांब जाऊ नका बरं का, माझ्या लेकराला काही कळत नाही असं म्हणले टचकन रडली. रडल्याबरोबर एक तोत्र गोपाळ होतं त्याच्यामध्ये. आमचे गुरुवारी भाऊ नेहमी सांगत असतात की ते तोत्र गोपाळ दम करत नाही आणि नेमकं जे दक्ते असतात का नाही तेच पुढे शिरत असतात. विठाला विठाला त्याच्याजवळ काहीच नाही, ते सगळ्यात पुढे उड्या हाणले शहरात. ना थांब बाबा, दम काढ दम काढ दम काढ. आणि आहेत बरेच मोठे, सगळं काम सिद्धीला जाणारच आहे, काळजी करू नका. भगवान परमात्मा होतोय तोत्र गोपाळ बघायला आले ना लवकर चल ना बाबा, दही गेले ना पुलं. आई म्हणली काय म्हणते रे. आई ते म्हणजे जाऊ दे आई त्याच्याकडे लक्ष देऊ नको, तोच राहते. नाही नाही पण काय म्हणतोय म्हणजे आईला सोडलं नाही तर आईला रडू येताना पाहिलं तर म्हणतो असं पाहिलं. आणि आईला म्हणतो येवलं ललू येतं तर घरी थोन गाव का त्याला पाठवा. बाप्पा 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 आई म्हणली याची मोजल तर भलतीच वाढली. कोण आहे रे कोण आहे. मी म्हणतो असतो विरोधानं. आईला भगवान परमात्मा म्हणले आई नया है वह विठाला विठाला. मी म्हणतो तोत्र्यांनी कशामुळे आग हो कुठाने केली जाऊ नाही, तिथं कशाला शिरत जाऊ बरं. या तोत्र्या लोकांना दम एक पडत नाही. नाही नाही ते कुठाने केल्याशिवाय राहत नाही. आणि या तोत्रेपणामुळे यांच्या जे जमतो काही नाही बरं का, यांचं सगळं बिघडून गेल्याशिवाय राहत नाही. गुरुवर्य दादांनी प्रातस्मरणीय दादांनी सांगावं एका घरी असं त्या पोरीचं काही जमूनच येईना. ती तोत्री होती. आता ती तोत्री पोरगी बोललं कीच बिघडायचं, बोललं की बिघडायचं. बोललं की बिघडलं म्हणजे बिघडलं. कारण तिने नाव विचारलं की बिघडावं, काय विचारलं की बिघडावं, सगळं नेहमी करता बिघडाव. काय करावं तो माणूस मला येऊन भेटला. मी म्हणलं हे बघ आता काय कर, सध्या फॅशनच निघाली बरं का, फक्त मनावर घेऊ नका. फॅशनच निघाली. काय आहे कसं आहे सगळ्या शिक्षकाचं लग्न कोणासोबत होतं. शिक्षकाचं लग्न सरासरी शिक्षिकेसोबत, डॉक्टरचं लग्न डॉक्टरनी सोबत, महाराजाचं लग्न विठाला विठाला. म्हणूनच म्हणलं पण राग म्हणून घेऊ नका. विठाला विठाला. मी म्हणलं मग तसं तोत्र्यासोबत लग्न लावून दिली तर
ते म्हणला पण तसा भेटला पाहिजे ना. म्हणलं काळजी करू नका, मी आहे ना, योजक असतात कालच्या महाराजासारखं वेडिंग आणायचं काम आमचं, काळजी करू नका. फक्त तुझ्या पोरीला सांगायचं म्हणलं, तिनं आगाव बडबड करायची नाही. आणि इकडं असाच एक कार्यकर्ता भेटला होता, म्हणलं यांचं सोयीर पण जमतंय गड्या, दोघांचं सोयीर पण लावून द्या, पण ते उघडं पडू द्यायचं नाही. पण ते उघडं पडलं बा. गंमत काय झाली, त्या पोराला सांगितलं होतं बिलकुल बोलायचं नाही. त्याही पोरीला सांगितलं होतं की बाई तू बोलायचं नाही बरं का. पण ती तोत्री दम कुठं होती, ती म्हणजे ततक तदमन ततक तदमन. आणि पाहुणे तर म्हणते पोलगी तर मुख्य दे, आणि मुख्य कधी काय म्हणतात कधी तर म्हणतात काय लग्न होईल का. मी खरं सांगू का तुम्हाला, पुढं गंमत, ज्याची बायको मुखी तोच सगळ्यात सुखी. अरे बोलणारी सुधरूच देत नाही. आम्ही दिवसाचे कीर्तन 4-5 करावं, पण ती बायको घरी गेली तर आम्हाला बोलू देत नाही. विठाला विठा ती म्हणली तसं म्हण, पाहुणे तर म्हणते पोलगी तर मुखी दे, आणि मुख्या पोलगी सोबत कोण लग्न करेन. ते म्हणला बाबा तू काही काळजी करू नको, तू फक्त शांत राह. ती म्हणली बोल तत मला काय करायचंय. बसली शांत. पोरगी चहा पाणी घेऊन आली. आता तो पोरगा समोर बसलेला, त्या पोरगा समोर बसला, ही चहा पाणी घेऊन आली. आणि चहा पाणी घेऊन आल्यानंतर त्या पोराला सांगून ठेवलं होतं, हे बा डबल पोरगी पाहायचा कार्यक्रम. आता पोरगी अगोदर भेटत नाही. महाराज लोकांच्या पाया पडू लोक परेशान आहेत. महाराज कुठं कार्यक्रमाला गेला तर बघा पोरगी, मग महाराजांना कीर्तन बघावं का पोरगी बघावं. विठाला विठाला एकदा पाहून घे, नीट लक्ष देऊन पाहून घे. पोरीला सांगितलं पाहून घे. डबल पाहायला जमत नसतं, बरं दिसत नसतं, 4 माणसातला व्यवहार असतो. लक्षात घे, अमुक आहे तमुक आहे. ती आपली चहा घेऊन आली, तिनं पाहिलं बरोबर आहे, पोरगा पाहिला बरोबर बरा वाटला. आणि पोराचं लक्ष त्या पोरीकडं. आता पोरीकडे गेलं, ती बिचारी चहा सगळ्याला देत होती. चहा देता 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 तिनं काय केलं, त्या पोराच्या समोर आली. पोराच्या समोर आली की ते पोरग ते चहा घ्यायला गेलं. आता त्या चहाचं ते नाकांनी असतं की नाही ते गोल, त्याच्यामध्ये त्याला असं बोट टाकून चहाचा कप उचलायचा होता. पण त्या पोरीकडे पाहता पाहता त्या कपात याच्यात नाकात बोट जायच्या ऐवजी त्याच्या त्या कपातच बोट गेलो. कपात गेलो बोट. आणि जसं कपात बोट गेलो, असा चटका बसला. नुसत्या दुधाचा चहा होता, असा चटका बसला मग तो दलमे आता पडलं ना उघड. यांना माहित नव्हतं हे पोरगा तोत्र आहे म्हणून. तो दलम आहे. मग ही पोरगी कुठं दम करते, तोत्र्याला दमच नाही. ती म्हणते फुटून प्या. मी म्हणलं होऊन जाऊ द्या, शुभमंगल सावधा. तोत्र्या माणसाला दम निघत नाही, बोलण्याशिवाय राहत नाही, होत ना काही नाही. आणि त्यांना दम काही निघत नाही. ते तोत्र म्हणलं येऊ येतं तर घरीच ठेवून गा. भगवान परमात्मा म्हणले आपल्याला काला वाटायचा, नाना महाराजाला पुढचे कार्यक्रम आहे, चला निघा म्हणले की निघाले. भगवान परमात्मा त्या याचा गो सेवा करण्यासाठी आले. गायीची सेवा भगवान परमात्म्याने केली. पुन्हा कधी बाकीचं चिंतन सांगत बसू. महाराज वर्णन करतात, भगवंतानं सगळ्या गायीला तृप्त केलं, झाडाखाली उभे केले, सगळ्या गोपाळांना बोलवलं. पोरा हो खेळ खेळायचा का. ते म्हणले नको आता देवा, खेळ मोडावा परत. आता तुम्ही खेळ त्या ठिकाणी थांबवला पाहिजे. मग आता काय करायचं म्हणजे सगळ्यांच्या शुद्धऱ्या एकत्र भगवान परमात्म्यानं केल्या आणि त्याचा काला केला. लक्षात ठेवा, ऐक्य हे परमार्थासाठी फार महत्वाचं सिद्धांत वाक्य आहे. ऐक्य हे परमार्थाचं खरं स्वरूप आहे. म्हणून तर साधू संतांनी सांगितले, यारे यारे लहान थोर यावे भले नारी नर. सगळ्यांनी ऐक्य केलं पाहिजे आणि या धर्म मंडपात आलं पाहिजे. या स्वरूपात हाही झालेला कालाच आहे आणि होत आहे तोही कालाच आहे. भगवान परमात्म्यानं सगळ्यांना जवळ केलंय आणि सगळ्यांना जवळ करून काला केला. भानुदास महाराज वर्णन करतात, खडकी सोडील्या मोठा अजिता काही काला मोठा घ्यावे घ्यावे दैवाता माझे तो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी पिंड्या वाटी तो शिदोरी घ्यावे आमादे तो पंढरीनाथ. भानुदास गिरिगात प्रसाद तो पंढरीनाथ. घ्यावे घ्यावे दैवाता माझे तो पंढरीनाथ. शुकाचार्य वर्णन करतात. शुकाचार्यांनी वर्णन केलं, बिभ्रत वेणुम जठरपट युहो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानव मसृण कमलम तत्फलान नेंगुलीषु तिष्ठांमध्ये स्वप्री सुरदव हासयन नर्म विश्वई स्वर्गे लोके मिश्र भुजे यज्ञ भोगबाल केली. सगळ्यांनी गजर करा. पुंडरी माता की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शुकाचार्याने केलेल्या वर्णनानुसार भगवान परमात्म्याने काला वाटला. या काल्याचं वर्णन सांगितलं कोणी तर माऊली ज्ञानोबा राय जगद्गुरु तुकोबा राय साधू संतांनी. म्हणून त्यांचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर